काही मुलींना पिरियड दरम्यान चेस्ट टाईटनेस होणं किंवा थोडासा ब्रेथलेसनेस होणं असं होतं. तर हे कॉमन आहे का? हे नॉर्मल आहे का? तर हे तितकंसं कॉमन नाही. पण काही जणींमध्ये असं होणं स्वाभाविक आहे आणि त्यालाच आम्ही प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतो. आता याच्यामध्ये काही सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट्स असतात आणि काही फिजिकल इम्पॅक्ट्स असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर आपण निदान व्यवस्थित केलं आणि त्याच्यावरती आपण जर काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत आणि काही औषधं आहेत, जी औषधं बऱ्याचशा अंशी सप्लिमेंट्स असतात. म्हणजे ती प्रत्यक्ष कुठल्यातरी एक हॉर्मोन आहे किंवा असं नसतं. But it works very well, and therefore if we can have a combination of these lifestyle changes and some kind of medication, the premenstrual syndrome and this chest tightness or breathlessness or irritability, mood swings या सगळ्या गोष्टींवरती आपण मात करू शकतो आणि we can actually enjoy our periods.